नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे। आता गेल्या जवळपास वर्षभरापासून चर्चेला जाणारा विषय म्हणजे जुन्नरची बाजार समिती जी महागडी जागा खरेदी करू इच्छित आहे। ही जागा यापूर्वी देखील आपण दाखवली होती। माऊली खंडगळे आपल्या सोबत याच ठिकाणी आले होते आणि हीच ती जागा आहे। तुम्ही इकडे रोल करा। आता ही पडीक जमीन दिसतेय। हा जो बेला जेजुरी हायवे आहे या कडेलाच अगदी हा जो प्लॉट आहे आणि इकडं ही कोठरी यांची शेंगदाणा पेंड मिल आहे। आता ही जागा तब्बल 10 एकर जागा खरेदी करण्याचा प्रयत्न बाजार समितीचे सभापती काळेसाहेब संजय काळेसाहेब यांनी चालवलेला आहे आणि या जागेची किंमत तब्बल 28 कोटी रुपयांना 10 एकर खरेदी करायचं यांचा व्यवहार सुरू असल्याचं समजतंय। तर याबाबत गेल्या अनेक वर्षभरापासून शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली की ही जागा महागडी आहे, ही घेऊ नका। परंतु असं असून देखील याला वेळोवेळी स्टे देखील आले किंवा जागा खरेदी करण्याचा प्रकार देखील थोडा काही दिवसासाठी बंद केला। परंतु काही दिवस गेले का परत ही जागा खरेदीचा विषय हा सुरू होतोय। तर तुम्ही पहा इथं का आता ही कोठरी यांची जागा आहे आणि ही त्यांची मिल देखील आहे। आता बाजार समिती जागा कशी घेते हे तुम्हाला सांगायचा आपला प्रयत्न आहे। आता ही जागा इकडून घेणार बाजार समिती। या बघा इकडे आपण जरा पुढे जाऊया। म्हणजे फ्रंट हा असा कमी आहे आणि ही जागा अशी हे जे आहे का मिलच्या बाजूला अशी इकडं एल शेप मध्ये अशी ते ऊस वगैरे दिसतोय का, अशा त्या स्वरूपाची जागा आहे। 7 लाख रुपये गुंठेनी, 7 लाख पेक्षा जास्त रेट होतोय तो जास्त, 7 लाख रुपये गुंठा अशा दराने ही जागा घेण्याचं खरेदी करण्याचं या ठिकाणी सुरू आहे। आणि हे सगळे पैसे हे शेतकऱ्यांचे आहे, परंतु शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध आहे। परंतु सत्ता संजय काळे यांच्या ताब्यात असल्यामुळं हा खरेदीचा घाट या ठिकाणी घातला जातोय। आणि संजय काळे साहेब असं म्हणतात की ही जागा खूप मोक्याची आहे, परत जागा मिळणार नाही। संजय काळे साहेब ही जागा खूप मोक्याची आहे, तुम्ही 1-1.5 वर्षापासून याचा व्यवहार केलाय का काय चाललंय, तर एवढी मोक्याची जागा आहे मग दुसरं का कोण घेत नाही। ही जागा जर योग्य तुमचे लेखी जर योग्य रेटची आहे, समजा 7 लाख रुपये तुमचे लेखी जर व्यवस्थित रेट आहे, तर मग ही जागा अजून गेली का नाही, ही जागा का पडीक आहे हा देखील प्रश्न शेतकऱ्यांनी तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांनी विचारतायत, तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे। आता ही जागा या ठिकाणी असताना आता अशी एल शेप मध्ये घ्यायची, इथं 7 गुंठ आहे ना, तर तिकडं अजून 1000 फुटावर बी 7 लाख रुपये गुंठ्यानीच घ्यायची। म्हणजे अशा स्वरूपाचा प्रकार या ठिकाणी होत आहे। आणि हे वळणवाडी म्हणून हे नारायणगावच्या अगदी जवळच आहे। आणि हे पहा उलट जास्तीत जास्त लोक काय करतात, शहरापासून किंवा वस्तीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात। बाजार समितीचं समजा एखादं मार्केट लांब हलवतात, पण इथं मात्र हेच जागेमध्ये घ्यायचंय। काय संजय काळेने याच्यामध्ये सोनं सापडणार आहे काय, हे संजय काळे यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्याचं। कारण की आता जर ही जागा तर पडीकच आहे, 1.5 वर्षापासून तुम्ही व्यवहार करताय, तुम्ही म्हणताला खूप चांगली जागा आहे ना, स्वस्तच भेटती, मग इकली का नाही यांनी, कोण घ्यायला आलं का नाही असं। आणि मला एक म्हणायचं आहे की माझे आमदार अतुल बेनके, आम्हाला वाटलं होतं का ते देखील याला विरोध करतील। अगोदर ते आश्चर्यचकित झाले रेट ऐकून, नंतर काय झालं ते पण सौम्य झाले। किंवा बाकीचे नेते मंडळी देखील का बोलत नाही असा देखील प्रश्न आहे। तर हा असा प्लॉट आहे, हा मला वाटतं जवळपास 200 फूट असेल आणि असा एल आहे। आता मग ही 7 लाख रुपये एक गुंठ्यानी इथं तीच रेट आणि 1000 फुटावर तोच रेट, हा कुणी केला होता हा रेट, आणि हे नक्की कशासाठी चालू आहे। तुम्ही डोंगरावर जरी बाजार समिती जरी तयार केली तरी तिथं आपोआप मार्केट तयार होणार आहे। मग ह्या जागेमध्ये काय असं गुंतलेलं आहे आणि एवढ्या जागेमध्ये काय अडकलेलं आहे काय, एखाद्याला म्हणतात ना तो प्राण अडकतो का काय एखाद्या पाखरामध्ये, तसं या जागेमध्ये काय संजय काळे साहेबांचा प्राण अडकलाय का काय असा देखील प्रश्न निर्माण होत आहे। पडीक जागा आहे, मला तर असं वाटतंय का ह्या जमिनीमध्ये हा काहीतरी व्यवहार झालेला असणार आहे, त्याशिवाय ही जागा दुसऱ्या कोणाने विकत घेतली नसणार आहे। तर मग याची व्यवस्थित चौकशी होणे गरजेचं आहे। आणि आता म्हणतील लोक का
का ठीक आहे ही जागा मिळणार नाही, पण अशा 1 रुपया दराने गायरान जागा भरपूर भेटतात. साखर कारखान्याची कितीतरी जागा पडी की. अजून तुम्हाला सांगतो का इरिगेशन डिपार्टमेंटची तर किती शेकडो एकर जागा पडी की ना. का तिथं काय का ह्याच जागेमध्ये काय ठेवलंय का असा देखील प्रश्न आहे. इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आपल्याला घेता येऊ शकते किंवा साखर कारखान्याच्या भरपूर जागा आहेत. ह्याच जागेमध्ये असं काय नक्की अडकलेलं आहे आणि संजय काळे साहेब त्याच्यासाठी एवढा काथ्याकूट करतायत हा खरं तर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर काळे साहेबांनी लवकरात लवकर जनतेला याचं उत्तर द्यावं आणि जनतेला शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की 65 कोटी का 62 कोटी हे पडिकीत म्हणून आता ही महागडी जागा खरेदी करायचा प्लॅन चालू आहे. आणि संजय काळे साहेबांना अशाच जागा खरेदीमध्ये गुन्हे दाखल आहेत हे कमी लोकांना माहिती असेल. जुन्नर मध्ये जवळ त्यांची जी शैक्षणिक संस्था आहे त्यांनी जागा खरेदी केली होती. रस्त्याच्या कडेची जागा त्यांनी घेतली स्वस्तात आणि मागची शिक्षण संस्थेला घेतली चौपटदारांनी. त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यात त्यांनी जामीन घेतलेला आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये नक्की काय अपेक्षित आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा खास करून अजितदादांपर्यंत, कारण की ते त्यांच्या नेत्यांचं नाव अजितदादाचं नाव सतत घेत असतात. परंतु हे शेतकऱ्याचा जो काय पैसा आहे तो अशा पद्धतीचं वाया जाऊ नये ही आपली अपेक्षा आहे. जुन्नर टाइम्स, वळणवाडी, जुन्नर. साहेब नमस्कार. काय म्हणणे काय उपयोग नाही ना. काय झालं उपयोग सांगा ना. आपण तुम्ही इथे काय आले ना काय आता तुम्ही जिथं आले आता हे कोण आहे ते म्हणतात आमच्या प्लॉटवर तुम्ही कशाला आले. आता काय आम्ही विचारतोय तर ते उत्तर देत नाहीयेत, काढता पाय घेतायत. हा आम्ही रस्त्यावर आहे ना बाबा. आता ते कोण आहेत कसे आहेत आता म्हणजे यांना काय भीती आहे ते लगेच ती लोक आली इकडे ठीक आहे. तरी आम्ही काही कोणत्या फ्लॅटमध्ये आज गोय घुसलेलं नाहीये, काही विषय नाहीये. आणि अशा पद्धतीचं कशा पद्धतीचं यांना हे झालेलं आहे का तिथं बातमीदार आले ते एवढा यांना त्रास होतोय. आता ते कोणाला तरी फोन लावते वाटतं, त्या बघा तिकडे झूम करून दाखवा. आता मी काही त्यांना ओळखत नाही नक्की ते कोठारी आहेत का कोण आहेत. कोठारी यांची जागा एवढं फक्त माहिती आहे, म्हणजे इथं यायचं पण नाही. म्हणजे कोणती दहशत चालली काय तालुक्यामध्ये. रस्त्याला उभं राहायचं नाही, बातमी करायची नाही. माझ्या प्लॉट मध्ये का आले, आता यांचा प्लॉट तिकडे ताराच्या तिकडे. मग अशा पद्धतीचं बघा का याच्या मागे ही सगळी कारणं आहेत. 10 एकर जमीन तब्बल 28 कोटी रुपयाला घ्यायची आहे. मग हे निम्मे पैसे कोणाला द्यायचे, काय करायचंय हा देखील प्रश्न आहे. आणि खूपच म्हणजे आता तुम्ही पाहिलेलं असेल हे कसं आहे, म्हणजे रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. बघाशी ते आले कॅमेरा बंद होता, ते म्हणले इथं यायचं नाही, इथं कशाला बातमी करता. आता ते खाली गेलेत परत, ते बघा इथंच गिरट्या मारणार ते, आता थांबणार तिथं. उतरली मग कॅमेरा पुढे बोलायला हरकत काय ना. ठीक आहे. जुन्नर टाइम्स, वळणवाडी, जुन्नर.